उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून शेतकऱ्यांच्या नुकसानग्रस्त शेताची पाहणी देखील करण्यात आली। बारामतीच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या बांधावरती हा पाहणी दौरा जो आहे तो झालेला आहे। अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी शेतकऱ्यांसोबत संवाद साधला। या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडून। प्रदीप, आपण पाहतोय थेट सुनेत्रा पवार यांनी शेतकऱ्यांच्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केलेली आहे, शेतकऱ्यांसोबत संवाद साधलाय। काय आश्वासन या दरम्यान देण्यात आलंय का? आपल्याला माहिती आहे की संपूर्ण जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने शेतीचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे। पुण्याच्या पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज बारामतीमध्ये आहेत आणि बारामती परिसरामधल्या नुकसानग्रस्त शेतीची पाहणी जी आहे ती सुनेत्रा पवार यांच्याकडून करण्यात आलेली आहे। तत्काळ प्रशासनाला पंचनामे करण्याचे आदेश जे आहेत ते देण्यात आलेले आहेत। शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान जे आहे ते झालेलं आहे, त्यामुळे शेतकऱ्यांकडून अपेक्षा केली जाते की लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई जी आहे ती दिली जावी। सकाळपासूनच आपण पाहतो की सुनेत्रा पवार यांचा शेतीच्या बांधावरती जाऊन शेतीची पाहणी जी आहे ती सुरू झालेली आहे। आज दिवसभर संपूर्ण बारामतीमध्ये वेगवेगळे कार्यक्रम जे आहेत ते सुनेत्रा पवार यांचे असणार आहेत। उद्या सुनेत्रा पवार आपला पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज जो आहे तो दाखल करतायत। सगळ्या महायुतीच्या प्रमुख नेत्यांना या अर्ज भरतानाचं निमंत्रण जे आहे ते देण्यात आलेलं आहे। मात्र खरंच बारामतीची पोटनिवडणूक जी आहे ती बिनविरोध होणार का, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। महायुतीकडून प्रयत्न केले जात आहेत की ही निवडणूक जी आहे ती बिनविरोध व्हावी। मात्र काँग्रेसनं भूमिका घेतलेली आहे की आम्ही उमेदवार जो आहे तो या निवडणुकीमध्ये देऊ। तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसनं जो उमेदवार दिला तर रासपकडून पाठिंबा दिला जाईल अशा पद्धतीची सुद्धा एक चर्चा आहे। त्यामुळे संपूर्ण दिवसभरामध्ये आज काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र उमेदवारी अर्ज उद्या दाखल होते। मात्र त्याआधीच आपण पाहतोय की बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांचा दौरा जो आहे तो सुरू झालेला आहे आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन शेतकऱ्यांच्या आस्थेने विचारपूस जी आहे ती सुनेत्रा पवार यांच्याकडून केली जाते। निश्चितच प्रदीप, आपण पाहतोय एकीकडे आज सुनेत्रा पवार यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली, उद्या त्या अर्ज देखील दाखल करणार आहे। महायुतीच्या महत्त्वाच्या नेत्यांना या संदर्भात निमंत्रणही देण्यात आलंय। काय अपडेट याबद्दल? अगदी बरोबर आहे। खरं तर महायुतीच्या प्रमुख नेत्यांना उद्याचा अर्ज भरतानाचं निमंत्रण जे आहे ते स्वतः फोन करून सुनेत्रा पवार यांच्याकडून देण्यात आलेलं आहे। उद्या अर्ज भरण्यासाठी कदाचित राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुतीतील इतर घटक पक्षाचे जे प्रमुख नेते आहेत ते उद्या बारामतीमध्ये उपस्थित राहण्याची शक्यता आहे। उद्या अर्ज भरण्याचा शेवटची मुदत आहे, त्यामुळे सकाळीच सुनेत्रा पवार यांच्याकडून महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये आपला पोटनिवडणुकीचा उमेदवारी अर्ज जो आहे तो दाखल केला जाईल। मात्र आज दिवसभरामधल्या घडणाऱ्या घडामोडींकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असेल ते म्हणजे काँग्रेसकडून उमेदवार जाहीर केला जातो का किंवा महाविकास आघाडीमधल्या शरद पवारांच्या पक्षाकडून त्याचबरोबर उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडून भूमिका मांडण्यात आलेली आहे ती म्हणजे बारामतीची पोटनिवडणूक जी आहे ती बिनविरोध व्हावी। मात्र आता काँग्रेसची भूमिका पाहता बारामतीमधली निवडणूक जी आहे ती बिनविरोध होती का? अगदीच धन्यवाद प्रदीप दिलेल्या या सर्व सविस्तर अपडेटसाठी। तर उद्या उमेदवारी अर्ज सुनेत्रा पवार यांच्याकडून दाखल केला जाणार। तर आज बारामतीमध्ये अनेक ठिकाणी नुकसानग्रस्त भागाची पाहणी जी आहे ती सुनेत्रा पवार यांनी स्वतः केलेली आहे। बारामती पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार उद्या आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत। यासाठी सुनेत्रा पवार यांच्याकडून महायुतीच्या प्रमुख नेत्यांना निमंत्रण देण्यात आलंय। उद्या अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असून अखेरच्या दिवशी सुनेत्रा पवार उमेदवारी अर्ज भरतील। बारामतीच्या पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्या विरोधात उमेदवार देऊ नये अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी काँग्रेससह सर्वच पक्षांना केली आहे। दरम्यान सुनेत्रा पवार यांनी पाठिंब्यासाठी उद्धव ठाकरेंना फोन केला होता। यानंतर उद्धव ठाकरे यांनी सुनेत्रा पवार यांना पाठिंबा दिल्याची सूत्रांची माहिती आहे। काँग्रेस मात्र निवडणूक लढण्यावर ठाम आहे। शरद पवारांची राष्ट्रवादी लढणार नसेल तर आम्ही लढणार असा निर्णय काँग्रेसनं घेतलाय। बारामतीत सुनेत्रा पवार यांच्या विरोधात शरद पवार उमेदवार देणार नाहीयेत, त्यामुळे काँग्रेसनं बारामतीसाठी आज उमेदवार जाहीर करणार असल्याचं म्हटलंय। बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्या विरोधात 19 उमेदवार रिंगणात आहेत। यात अभिजित बिचुकले यांनी ही उडी घेतली आहे।